शेतकरी बंधूंनो, गेल्या 2 ते 3 दिवसापासून राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला जी आहे तर सुरुवात झालेली आहे आणि 19 तारखेपासून म्हणजे आजपासून पुढं पावसाचा जो जोर आहे तर तो हवामान तज्ञाच्या म्हणण्यानुसार जो आहे तर वाढणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीनचं जे पीक आहे तर ते सध्या फवारणीच्या अवस्थेमध्ये आलेलं आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकावरती पहिली फवारणी कोणती करायची आहे, का करायची आहे आणि कधी करायची आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल आणि सोयाबीन पिकाचं संपूर्ण अचूक व्यवस्थापन तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल सुद्धा ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल. आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकावरती पहिली फवारणी का करायची आहे, सर्वप्रथम लक्षात घ्या. शेतकरी बंधूंनो, सुरुवातीच्या काळामध्ये सोयाबीन पिकामध्ये चक्रीभुंगा, खोडमाशी, त्यानंतर रस शोषण करणारी कीड आणि पाने खाणारी अळी याच्या नियंत्रणासाठी, त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकाची चांगली वाढ आणि फुटवे होण्यासाठी आपल्याला जी पहिली फवारणी आहे तर ती पहिली फवारणी करायची आहे. आता पहिली फवारणी कधी करायची आहे तर सोयाबीन पीक साधारण 18 ते 25 दिवसाच्या दरम्यान ज्यावेळेस आपलं होतं त्यावेळेस आपल्याला पहिली फवारणी जी आहे तर ती सोयाबीन पिकामध्ये करायची आहे. बरेच शेतकरी 15 दिवसानंतर सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी करतात, चालते, हरकत नाही शेतकरी बंधूंनो. पण बऱ्याच शेतकऱ्यांची फवारणी काही कारणास्तव लेट होते, तर एक 20-25 दिवसाच्या आसपास आपण पहिली फवारणी सोयाबीन पिकामध्ये त्या ठिकाणी काढू शकतो. आता याच्यामध्ये सर्वप्रथम चक्रीभुंगा, खोडकिडा, पाने खाणारी अळी आणि रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी, त्याचबरोबर सोयाबीन पिकामध्ये जर करपा वगैरे असेल किंवा मूळकूज असेल, सोयाबीन जळत असेल तर यासाठी आपल्याला एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक किंवा एक विद्राव्य खत अशा पद्धतीचं जे कॉम्बिनेशन आहे तर ते पहिल्या फवारणीमध्ये तिथं वापरायचं आहे. सर्वप्रथम कीटकनाशकामध्ये मी तुम्हाला 2-3 पर्याय सांगतो. पहिला पर्याय याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो, एक तर तुम्ही प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन हे घटक असलेलं प्रोपेक्स सुपर या कीटकनाशकाचा तिथं वापर करू शकता. चक्रीभुंगा, खोडकिडा, त्यानंतर पाने खाणारी अळी आणि रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी 15 लिटर पंपासाठी तुम्हाला 30 मिली त्याचा वापर करायचा आहे. किंवा प्रोपेक्स सुपर तुम्हाला नाही मिळालं तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही घरडा केमिकलचं जे हमला 550 आहे, म्हणजे क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन याचा तुम्ही वापर करू शकता 15 लिटर पंपासाठी 30 मिली. किंवा शेतकरी बंधूंनो, थायमॅक्थोझॉम प्लस लॅम्बडासेहॅलोथ्रिन हे 2 संयुक्त घटक असलेलं सिजेंटा कंपनीचं आलिका कीटकनाशक ज्याचा तुम्ही वापर करू शकता 15 लिटर पंपासाठी 10 ते 12 मिली. शेतकरी बंधूंनो, हे 3 कीटकनाशक मी तुम्हाला सांगितलंय, कोणतं तरी एक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर आता प्रश्न आहे तो बुरशीनाशक कोणते घ्यावे. शेतकरी बंधूंनो, सुरुवातीच्या काळामध्ये जर बुरशीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकामध्ये नसेल तर बुरशीनाशक घेण्याची बिलकुल गरज नाही. पण जर बुरशीचा प्रादुर्भाव असेल, म्हणजे करपा वगैरे तुम्हाला दिसत असेल किंवा सोयाबीनची जळ होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये वापर करू शकता. याच्यामध्ये तुम्ही एकतर साप पावडर म्हणजे मॅनकोझेब प्लस कार्बेंडायझिम घटक असलेलं ते वापरू शकता तुम्ही 30 ते 35 ग्राम 15 लिटरच्या पंपासाठी. किंवा शेतकरी बंधूंनो, मेटॅलॅक्झिल प्लस मॅनकोझेब हे घटक असलेलं रिडोमिल गोल्ड चा वापर तुम्ही करू शकता 30 ते 35 ग्रॅम 15 लिटरच्या पंपासाठी. 2 बुरशीनाशक पर्याय म्हणून मी तुम्हाला सांगितलेले आहे. त्यानंतर सोयाबीनची हेल्दी वाढ होण्यासाठी, फुटवे चांगले निघण्यासाठी एकतर टॉनिकचा वापर करा किंवा एका विद्राव्य खताचा वापर करा. टॉनिक मध्ये शेतकरी बंधूंनो, इसाबियन या टॉनिकचा तुम्हाला वापर करता येतो साधारण 40 मिली 15 लिटरच्या पंपासाठी. किंवा जे बायोविटा एक्स आहे पीआय कंपनीचं त्याचा तुम्हाला वापर करता येतो 40 मिली 15 लिटरच्या पंपासाठी. किंवा टॉनिकला पर्याय म्हणून विद्राव्य खताचा सुद्धा तुम्हाला तिथं वापर करता येतो. विद्राव्य खतामध्ये एकतर चांगला रिझल्ट तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यामध्ये तुम्ही आयसीएल कंपनीचं 113624 नावाचं जे विद्राव्य खत आहे तर या खताचा वापर करू शकता साधारण 50 ते 60 ग्रॅम 15 ते 20 लिटरच्या पंपासाठी. किंवा हे तुम्हाला मिळालं नाही
तर पर्यायी म्हणून 19-19-19 या विद्राव्य खताचा तुम्हाला वापर करता येतो, साधारण 80 ते 100 ग्रॅम 15 लिटरच्या पंपासाठी. तर अशा पद्धतीनं तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये जी पहिली फवारणी आहे तर ती 18 ते 25 दिवसांच्या दरम्यान तिथं काढायची आहे. एक कीटकनाशक, एक टॉनिक, एक बुरशीनाशक किंवा एक विद्राव्य खत. सांगितलेले जे पर्याय आहे त्याच्यापैकी तुम्ही निवड करू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करा. नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.